आता शबरी दुसऱ्या दिवसापासून आश्रमात एकटी राहिली. राम आज येईल म्हणून तिने पूर्व बाजूचा रस्ता झाडून ठेवला. पण तिने विचार केला दक्षिणेकडून आला तर दक्षिणेचाही झाडून ठेवला, उत्तरेचाही झाडून ठेवला, पश्चिमेचाही झाडून ठेवला, प्यायला पाणी भरून ठेवलं, बोरं चाकून गोड्यात खात्री करून भरून ठेवली. पण राम काही आला. दुसऱ्या दिवशी परत हीच कृती, तिसऱ्या दिवशी परत हीच कृती. रोज रामाची काय बघावी, वाट बघावी. आणि असं 12 वर्षाचं एक असे 7 तप झाले. 12 अधिक ती 4 वर्षाची किती वर्ष झाले, 88 वर्षाची शबरी 84 वर्ष रामाची काय पाहते. आज रामचंद्रांनी तिला काय दिलं, दर्शन दिलं. सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम. टाळ्या वाजू नका, एकमेकाच्या मांड्या वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान. आपल्याला उपदेश केलाय रामचंद्रांनी की भक्ती शबरी सारखी करावी. गुरूंनी शबरीला काय सांगितलं, राम राम म्हण, तुला एक दिवस कोण येऊन भेटेल. शबरीने विचारलं नाही कधी येईल, किती दिवस तप करू, किती दिवस मंत्र म्हणू, विचारलं का. जर मतक ऋषींनी सांगितलं असतं राम राम म्हण 84 वर्षांनी राम भेटेल, तर ती निवांत झाली असती. काय झाली असती, 84 वर्ष झोपून राहिली असती. 84 वर्ष संपलं असतं, त्या दिवशी तिने रस्ता काढला असता, त्या दिवशी तिने बोरं आणली असती, त्या दिवशी तिने चाकून ठेवली असती. आणि रामाचं काय केलं असतं. भक्तीत हे चालत नाही. प्रतिक्षणम वर्धमानम. उत्कटता वाढली पाहिजे. काय वाढली पाहिजे, उत्कटता ज्याला म्हटलेलं आहे. एक विशिष्ट दर्जाची मनाची अवस्था जिला म्हटलेलं आहे आतुरता, ओढ लागली. आता रामायणात हे उदाहरण देणं चुकीचं आहे, पण समजतं म्हणून सांगतो. वात्स्यायन नावाचे ऋषी सांगतात, अनधिगते काल सुखे कालेन यथा प्रवर्तते तरुणः. लग्न ठरलं, एक मुलगा एक मुलीचं, आणि ते फोनवर तास-तासभर रोज बोलायला लागले. आता ते काय बोलतात त्यांना माहिती. 1 तासभर काय बोलतात लग्नाच्या आधी, खरंय की नाही. लग्न झाल्यावर नवरा बायको बोलतात तरी का, खरं सांगा. सगळा लंकेचा प्रवास होतो, पण नवरा बायको एकमेकाशी फार बोलत, आणि कोणी बोलायचा प्रयत्न केला की बोलू नको, बाहेर दांबूला आलं बघ. पण तेच नवदाम्पत्य लग्नाच्या आधी किती बोलतो, तास-तासभर बोलतो. का, तास 2 तास. त्यांचं रिचार्जच वेगळा असतो, न संपणार. का बोलत असतात, कारण त्यांना विवाहजन्य सुख काय आहे हे फक्त ऐकून माहिती. ते अजून प्राप्त झालेलं, आणि प्राप्त होण्याची मनात काय उत्कंठा, आतुरता. ती आतुरता विवाह झाल्यावर एकदा संपली की नवरा बायको एकमेकाशी बोलतही. बस भक्तिशास्त्रात हेच लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमची उत्कंठता आहे, जोपर्यंत तुमची आतुरता आहे, तोपर्यंतच तुमच्या आतून भक्ती. तुम्हाला कधी लंकेत जाण्याचा योग परत आला तर म्हणू नका मी एकदा लंकेत जाऊन आलो, आता काही जाण्याची इच्छा नाही. तुमची उत्कंठा संपली. लक्षात ठेवा, तुमची काय संपली. तुम्ही म्हणायचं लंकेला परत जाण्याचा योग आला तर मी जाईल. उत्कंठता कायम ठेवा. तुम्ही जागर जाऊ नका, ती गोष्ट निराळी, पण उत्सुकता मरू देऊ का. आमच्या शबरीची उत्सुकता कायम होती. प्रभू रामचंद्रांनी तिला
तिला नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. प्रभू रामचंद्रांनी नवविधा भक्तीची मूर्तिमंत स्थापना शबरी तू आहे असं सांगून शबरीला प्रणिपात केला. शबरीने प्रभू रामचंद्रांना आलिंगन दिलं आणि प्रभू रामचंद्रांच्या मिठीतच शबरीचं देहावसान झालं. स्वतःच्या शरीरातनं योगाग्नी प्रगट केला सतीप्रमाणे आणि शबरीचा देह जळून भस्म झाला. शबरी मुक्त झाली. प्रभू रामचंद्र मजल दर मजल करत लंकेच्या दिशेने निघाले. मध्ये ऋष्यमुख पर्वत लाभला. त्या ऋष्यमुख पर्वतावरती राहत होता वानरांचा राजा सुग्रीव. तो सुग्रीव भयभीत होता वालीपासून. कारण का वालीचं त्याचं काही पटत. या सुग्रीवाकडनं एक आगळी दिलेली होती. वालीचं युद्ध झालं सुंद नावाच्या दैत्याबरोबर. त्यावेळेस वालीने सुग्रीवाला सांगितलं आम्ही गुहेत जाऊन युद्ध करतो, तू बाहेर काय कर, पहारा दे. 1 महिना युद्ध झालं. रक्ताचा पाट वाहू लागला. सुग्रीवाला वाटलं वालीच मेला म्हणून त्याने दरवाजा बंद करून टाकला आणि वालीच्या राज्यावर स्वतः बसला. 1 महिन्यांनी वाली आला आणि सुग्रीवाला सांगितलं राज्य लोभाने तू गुहेवरती दगड लावला, हे तुला शोभलं नाही. म्हणून वालीचा अपमान करून वालीला भिरकवून लावलं, फेकून दिलं. सुग्रीवाला वालीने काय केलं, फेकून दिलं. तो सुग्रीव भयभीत होऊन ऋष्यमुख पर्वतावरती राहतोय. त्याला राम लक्ष्मण धनुर्धर दिसले. त्याला असं वाटलं वालीनेच मारायला पाठवलं. म्हणून त्याने आपला दूत पाठवला. त्या दूताचं नाव काय, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं. हनुमंत ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आणि रामचंद्रांना विचारू लागले तुम्ही कोण, कुठले, का आले. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी राजा दशरथाचा पुत्र सूर्यवंशीय अयोध्येचा राजकुमार. माझ्या पत्नीला रावणाने पळून नेलंय. तिला शोधण्यासाठी लंकेला जातोय. वाटेमध्ये विसावा म्हणून त्या पर्वताच्या पायऱ्यांवर थांबलो. माझी पत्नी पळवून नेली आहे. प्रभू रामचंद्र विलाप करतात. हनुमंतांनी सांगितलं समानशीले व्यसनेषु सख्यम. रामा वर पर्वतावर आमचा राजा सुग्रीव बसलाय. त्या सुग्रीवाची पत्नी कोणी पळवून नेली. तुम्ही दोघेही समदुःखी आहात. एकमेकाला मदत करा. एकमेकाच्या पत्नी एकमेकाला प्राप्त करून द्या. पण आधी मला सुग्रीवाची परवानगी घेऊन येऊ द्या. म्हणून हनुमंत पर्वतावर जाऊ लागला. रामचंद्रांनी पाठमोऱ्या हनुमंताकडे बघितलं. लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा असा ब्राह्मण मी पाहिला. काय वैशिष्ट्य आहे म्हणे, त्याच्या संभाषणात संस्कृत भाषा, त्या संस्कृत भाषेच्या संभाषणात व्याकरणाची एकही चूक नाही. शब्दांची ठेक करत असताना तालव्य स्वर आणि कंठस्थ स्वर या दोघांचीही योग्य वेळेस तो योग्य रचना करतो. आणि वाक् पटुत्वम अभिचारम च, त्याच्यासारखं वाक् वैभव बोलण्याचं सामर्थ्य कोणाकडे. तुला खरं सांगू का, हा दिव्य पुरुष असला पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताबद्दल केलेलं अनालिसिस किती श्रेष्ठ आहे बघा. हनुमंतांमध्ये किती गुण येतो. मनोजवम, मनाप्रमाणे पळण्याची त्यांची काय गती. मारुततुल्य वेगम, हवेप्रमाणे ते उडतात. मारुत म्हणजे कोण, हवा. जितेंद्रियम, सगळे इंद्रिय त्यांनी. बुद्धिमता म्हणजे स्कॉलर मधला स्कॉलर आहे. बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजम, वायुदेवांचा पुत्र आहे. वानरयूथ मुख्यम, सगळ्या वानरांच्या सेनेचा तो कोण आहे, वानरयूथ मुख्यम. श्रीरामदूतम, रामांचा कोण आहे, शरणम प्रपत्ये. अतुलित बलधामम, मारुती सारखं बल कोणातच नाही.
एवढे सगळे गुणांचे समुच्चय बोलण्यातलं वाग्वैभव बघितलं. तेवढ्यात हनुमंत आला आणि सांगितलं सुग्रीवाने वर बोलवलं. सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना ऋष्यमुख पर्वतावरती नेलं, आलिंगन दिलं. दगडावर दगड, लाकडावर लाकड घासून अग्नी निर्माण केला आणि अग्नीच्या सहाय्याने मित्रत्वाची शपथ घेतली आणि एकमेकांच्या पत्नी एकमेकांना मिळवून देण्याचं काय केलं? मान्य केलं, वचन केलं.